आज 21 जुलै माझी कैलासवासी अखंड सौभाग्यवती आई हिचा 9वा स्मृतिदिन। खरं तर 9 महिने 9 दिवस जिने मला तिच्या पोटीत जपलं, वाढवलं, ह्या बाह्य जगात येऊन टिकण्यासाठी, जगण्यासाठी जे जे लागतं ते सारं काही दिलं, तिचाच आज 9वा स्मृतिदिन। 9 वर्ष झाले तिला जाऊन जी कदाचित 40 वर्षांपूर्वीच गेली असती हे जग सोडून, मला या जगात सही सलामत डिलिव्हर करून। पण संघर्षाला काखेत घेऊन जगणाऱ्या तिला कदाचित हे मान्य नव्हतं। कदाचित मला, आम्हा सगळ्यांना तिला अजूनही बरंच काही देऊन जायचं होतं आणि म्हणूनच काळाला नमस्कार आणि रामराम असं दोन्ही करून ती परत आली आणि अनेकदा परत आली। तिने जगण्याची आशा संपून गेल्यानंतरही कसं जगायचं, नुसतंच जिवंत राहायचं नाही हे शिकवलं। तिने परिस्थितीचा स्वीकार आणि नवोन्मेषाचा अंगीकार शिकवला। तिने माणुसकीचा आत्मभान आणि स्त्रीचा सन्मान शिकवला। तिने अध्यात्माचं दोहन आणि थोथांडाचं ताडण शिकवलं। तिने काटकसरही शिकवली आणि दातृत्वही शिकवलं। तिने विनम्र भाव शिकवला आणि स्वाभिमान टिकवायलाही शिकवलं। तिने रामरक्षाही शिकवली आणि मौजमजाही शिकवली। तिने लाड कमी केले, शिक्षा जास्त दिली, कर्तव्य जास्त केलं आणि अपेक्षा कमी केली। तिने सिद्धही केलं आणि तीच सिद्धही झाली। जरी कधी थकलेल्या पायांनी उठू दिलं नसलं ना, तरी तिचे हात मात्र कधी थकले नाही। आमच्या घरी आलेलं कोणीही उपाशी कधीच गेलं नाही। माझं लिखाण संपेल, भावना संपतील, पण ती पूर्ण होणार नाही आणि म्हणूनच तिच्या 9व्या स्मृतिदिनी तिच्या 9 शिकवणी ज्या मला आठवल्या, त्या गिरवल्या आणि मला असं वाटलं की आपल्या प्रत्येकाच्याच आईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात। आई ही व्यक्तीच तशी असते, म्हणून तुम्हा सगळ्यांपर्यंत या माझ्या भावना मी पोहोचवल्या। तिच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।